चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. बॅटची कडा घेतली होती बॉलने जरूर. याही वेळेस फिंगर्स रोज केले होते. गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संदीप चाळके, शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष. याही वेळेस लोअर फुल टॉस. पहिल्या 3 बॉल वरती अक्षरशः जकडून ठेवलं जात आहे. सुशांत थप्पे सारख्या एका महत्वाच्या खेळाडूला बांधून ठेवण्याचं काम आपण जर पाहिलं तर गोलंदाज संदीप ने केलेलं पाहायला मिळत आहे. पहिल्या 3 बॉल वरती 4 धावा खर्च केलेला पाहायला मिळत आहेत. यावेळेस इनसाइड आउटचा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये धोंडीबाज चाळके डाऊन द बॉल. आणि इथून काय घडतंय. सकाळपासून ज्या धोंडीबाजने सगळ्यांची मन जिंकली होती, 2 झेल जे घेतले होते, त्याच धोंडीबाज चाळकेकडून यावेळी चूक घडतीये. आणि इथे सुशांत थप्पे सारख्या एका महत्वाच्या खेळाडूला जीवनदान दिलं जात आहे. हे जीवनदान महागात पडेल का, येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला लगेच समजून येईल. तौफलकावरती आपण जर पाहिलं तर 5 धावा लागल्या जात आहेत. तब्बल 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. ऑन स्ट्राईक आजच्या दिवसात प्रथमच हजेरी लावणारा खेळाडू सुहास खेतल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल सुहास खेतल. बराच वेळ चेंडू हवेत आणि जितका हवेत आहे तितका लांब देखील आहे. सुहास खेतलच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. बॉलवरती सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सुहास खेतर सकाळपासून कमतरता जाणवत होती. रोहितने त्याची मला वाटते जागा घेतली होती, परंतु जसा टीम मध्ये सुहास आला तसा त्याचं बॅटिंग मध्ये प्रमोशन देखील झालं. आणि इथून आपल्याला पाहायला मिळतोय हा संघ. अजून एक कमतरता निश्चितच जाणवते. कुठेतरी सागर केसरकर जो आज अवेलेबल नाहीये त्याची देखील कमतरता जाणवते. ओव्हर 1च्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर 12 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती आज ज्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज प्रसाद सुतार दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. समोर आपण जर पाहिलं तर नक्कीच सुहास खेतल ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. इथून विजेता संघ या स्पर्धेतील अर्थातच निनाय मानलाय चषक 2026 चौथ्या पर्वातील पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस खाली राहणारा बॉल सबमरीन डिलिव्हरी, थोडासा खाली राहणारा बॉल पाहायला मिळाला. आणि जसा पिचिंग झाला तसा मात्र स्किड झाला आणि विकेट किपर संदीप चाळके यांच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. जिथे डॉट बॉलने सुरुवात केली जाते. ओव्हर नंबर 2 ला प्रसादच्या षटकाची सुरुवात झाली आहे निर्धाव चेंडूने. याही वेळेस इन टू द आर्क बॉलला पाठवलं जात आहे आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट, सिक्सर.
एका हाती जिंकून दिली होती तोच खेळाडू. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती गेले, कटचा फटका डीप मधून पुन्हा एकदा धोंडीबाज सारखी बॉलची फेकी करतील. तत्वर दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला जातोय आणि 2 धावा देखील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेतलेल्या पाहायला मिळतात. इथून ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 11च्या सरासरीने 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अखेरच्या स्लॉगवरचं महत्वाचं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जाईल हे देखील पाहावं लागेल. जिथे 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अखेरच्या 6 बॉलमध्ये जवळपास 10 ते 15 धाव्यांची निश्चितच अपेक्षा ठेवली असेल. RKCC चिखलवाडी टीमच्या संपूर्ण टीमने. त्याच्या अगेन्स्ट आपण जर पाहिला तर निश्चितच 10 धावांच्या आतमध्ये रोखण्याचं आव्हान असेल. धोंडीबाज चालके येतील गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इन ऍक्शन मध्ये धोंडीबाज चालके आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईक निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत थप्पे ज्याच्या बॅट मधून अद्याप एकही मोठा फटका आलेला नाही असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ज्या फलंदाजाच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार आलेत तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुहास खेताल. अखेरचे 6 बॉल मध्ये किती धावेंपर्यंत मजल मारता येईल हे देखील पाहावं लागेल. RKCC चिखलवाडी संघ या संपूर्ण हंगामात स्ट्रगल केला. त्याच्यानंतर मागील 2 स्पर्धांमध्ये थोडासा सूर गबसला आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळतोय. यावेळी कोलवर टप्प्याचा चेंडू, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे सिंगल घेण्याच्या प्रयत्नात मात्र पहिल्या विकेटचं होतंय पतन. फलंदाज सुशांत थप्पे धावचीच्या स्वरूपात तंबूच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दिनेश खेताल. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातं, जाणलं जातं. मोठमोठे फटकेबाजी ही त्याची खासियत आहे. सुहास खेतालला स्ट्राईक वरती आणण्यासाठी मात्र स्वतःची विकेट डोनेट केलेली आपण पाहिली. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दिनेश खेताल आणि सुहास खेताल. 2 खेताल बंधूंची जोडी मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. जिथे आपण जर पाहिलं तर पहिलाच बॉल सुहास खेताल फेस करताना बॉल चाललाय सर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार चौकार. थँक्यू सो मच जिजे. चौकार आलाय. इथून आपण जर पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेस बिमर हाताळला जातोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल चाललाय सर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार. फ्रीडचा बॉल असेल. षटकार लावण्यासाठी आणखीन एक नामी संधी
आणि इथे मोठा फटका तर आलाय जरूर. बॉलला उंची जास्त, एलिमिनेशन मिळत नाहीये. कॅच तर कंप्लीट झाले परंतु विकेट मध्ये परावर्तित होणार नाहीये कारण फ्रीचा चेंडू होता त्यामुळे 2 धावा निश्चितच धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने आता धावफलक आपण जर पाहिलं तर 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करताना इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न गणेश गायकवाड पुन्हा एकदा. यावेळेस मात्र गणेश गायकवाड करून चूक घडत नाहीये आणि इथे सुहास खेतलचा प्रवास संपन्न होतोय. यावेळेस स्विंग अँड मिस. जसा बॉल पिचिंग झाला तसा मात्र घरकन रोहितची फिरकी घेतली आणि रोहित बाद झालेत. दिनेशला स्ट्राईक वरती आणण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र रोहितने क्रीज सोडलेली पाहिली. धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळते. अबुजल्या आपण पाहिलं तर 33 या आकड्यावरती रोखले गेले. ज्या पद्धतीने सुहास खेतलच्या बॅटमधून धावा येत होत्या सुहासची विकेट गेली त्यानंतर मात्र थोडीशी पडझड झालेली पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी आपण जर पाहिलं तर विकेट येते. इथून अखेरच्या बॉलवरती आणखीन एक विकेट येते. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला जर पाहिलं तर अवघ्या 5-7 धावा खर्च केलेला पाहायला मिळत आहेत. अखेरच्या षटकामध्ये जी धावसंख्या 40च्या पार जाईल तिथे मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलेलं पाहायला मिळत आहेत. धोंडीबाद सारखे पूर्णपणे चला रोहित त्वरित या अन्यथा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावरती उपलब्ध आहेत. त्यांना टॉस विन दिला जाईल. चला रोहित पाटील थोडं सहकार्य करा. पटकन या. इथे दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस केला जातोय.
एका बाजूला जांभूर संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला कोपर्डे हा संघ पाहायला मिळेल. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अवघ्या काही क्षणातच टॉस केला जातोय. चापा असा कॉल असेल रोहित पाटील यांचा आणि टॉस देखील जिंकलेला आहे रोहित पाटील. त्वरित तुमचा निर्णय देखील आमच्यापर्यंत कळवायचा आहे. टॉस जिंकलाय कोपर्डे टीमने. बक्षीस पात्र फेरीमध्ये असणार हे दोन्ही संघ. जांभूर संघ प्रथमच आमच्या या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्याच्यानंतर बक्षीस पात्र फेरीमध्ये देखील दाखल झाला. त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करावं लागेल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती लागलेल्या 34 धावा लागलेला 33 धावा धावफलकावरती लावलेल्या पाहायला मिळतात. 34 टार्गेट असेल, 34 धावांचं आव्हान असेल. पाहावं लागेल कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल. मॅचला होईल सुरुवात. इथून सेकंड इनिंगला सुरुवात होईल. अवघ्या काही क्षणातच 18 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान असेल. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला गणेश गायकवाड, दुसऱ्या बाजूला प्रसाद सुतार पाहायला मिळत आहेत. ज्या प्रसादने आज सकाळपासून सर्वांचीच मनं जिंकून घेतलेत फलंदाजीच्या जोरावरती. असा प्रसाद नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय मॅन फ्रॉम RKCC चिखलवाडी चा वंडर बॉय सुशांत थप्पे. पहिलाच बॉल परफ्यूम डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर पोहोचत नाहीये, बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीये. अवघी एकच धाव घेतली जाते. सिंगलने दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात केली जाते, जिथे 34 धावांचा पाठलाग करताना आपण जर पाहिला तर पहिली धाव धावफलकावरती लावली जाते. सुशांत थप्पे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. समोर आजचा दिवस ज्या फलंदाजांनी गाजवलाय असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद सुतार. लगातारच्या 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारा हाच खेळाडू. यावेळी चांगला फटका थ्रू द एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. चूक घडतीये, फिल्डर कडून चूक झाली आहे आणि ती चूक तब्बल 4 धावांचा मोबदला देऊन जाते. पहिला चौकार प्रसादच्या बॅटमधून. सहा धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. 34 धावांचा पाठलाग करायचा, अजूनही 28 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 14 चेंडू 28 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडवरती आपल्याला गणेश गायकवाड पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली करून दिली होती. याही मॅच मध्ये त्याच पद्धतीने सुरुवात करून देईल का? यावेळेस गगनाला गवसणी घालणारा फटका तर जरूर लगावला जातोय, परंतु इथे 2 भावांच्या ताळमेळामध्ये एक विकेट आली आहे आणि विकेट महत्वाची होती. कोणाची? तर गणेश गायकवाड. पहिली विकेट आली आहे टीम RKCC चिखलवाडी संघासाठी. थँक्यू सो मच डीजे मास्टर. चला दोंडेवाडी टीम आपण त्वरित
आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवून द्या. ओव्हर नंबर 1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहे तब्बल 7 धावा. नंबर 1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती अगदी आपण जर पाहिलं तर 6 धावा लागल्या जात आहेत. 6 धावा असताना धावफलकावरती 12 बॉल 28 ची गरज असताना दिनेश खेताल पहिलाच बॉल यावेळी अवे फ्रॉम द बोर्ड खेळवला जातोय. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश खेताल. याचसाठी जाणला जातो, याचसाठी ओळखला जातो दिनेश खेताल. जिथे आपण जर पाहिलं ना तर सातत्याने आपल्याला इकॉनॉमिकल गोलंदाजांच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. इथे चूक घडतीये. यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा आणखीन एक झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वाची विकेट आहे, महत्वाच्या खेळाडूची विकेट. आणि यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा लावून मात्र हाफ चान्सला देखील फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. इथे मात्र अलॉंग विथ दी कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय जिथे एकच धाव घेतली जाते. सिंगलने स्ट्राईक चेंज होतोय. ऑन स्ट्राईक नवीन आलेला फलंदाज संदीप चाळके 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. स्कोरबोर्ड वरती आपण जर नजर टाकली तर 11 धावा लागल्या जातात. एक महत्वाची विकेट गमावली गणेश गायकवाडची. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन चांगला फटका सजवला जातोय. डीप मध्ये फिल्डर याही वेळेस तैनात ठेवला जातोय. सिंगलच येईल, जास्त काही मिळणार नाहीये. या बॉलवरती देखील सिंगल येते. जिथून आपण जर पाहिलं तर सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 12 धावा लागल्या जात आहेत. समीकरण यावेळेस पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. 8 बॉल आणि त्याच्यानंतर 22 धावा. 8-22चं समीकरण. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला मॅच अखेरच्या ओव्हर पर्यंत निश्चितच जाताना पाहायला मिळेल. याही वेळेस बॅटची कडा घेतली जाते. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठलीही धाव नाहीये. डॉट बॉल येतोय. यासाठी ओळखलं जातं. जी ओळख आहे त्या ओळखीला साजेशी खेळी करताना गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये दिनेश खेताल पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र टर्न केला जात आहे बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि बॉल अगदी सीमारेषा देखील ओलांडतोय. चौकार येतोय. अखेरच्या बॉलवरती चूक घडली आहे दिनेश खेताल कडून.
चौकार आलाय अखेरच्या बॉल वरती आणि चौकाराने समीकरणच बदललाय. 6 बॉल आणि इथून 18 धावा बनवायचे आहेत. 6-18चं इक्वेशन पाहायला मिळत आहे. कुठे 7-22चं समीकरण होतं. अखेरच्या बॉल वरती प्रसाद सुतारच्या बॅट मधून चौकार आला आणि त्याच्यानंतर 6-18 वरती येऊन ठेपलेली मॅच पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती फलंदाजी मध्ये ज्याने आपली मनं जिंकून घेतली, सगळ्यांच्याच मनावरती अधिराज्य गाजवला असा खेळाडू अर्थातच सुहास केतल समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप चाळके पहिलाच बॉल यावेळेस इथे आपण जर पाहिलं ना तर निश्चितच थोडस एक्स्ट्रा बाउन्स होता. जी अपेक्षा संदीपने ठेवली होती उसळीची त्याच्यापेक्षा थोडासा एक्स्ट्रा बाउन्स घेतलेला पाहायला मिळतोय या बॉल मध्ये. 5-18चं समीकरण पाहायला मिळतंय. पाच बॉल 18 धावा. ठाणेवाडी की चिखलवाडी. यावेळी स्टेप आउट तर झाले जरूर. डाऊन द बॉल कुठला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. यावेळेस दुसरी धाव घेतली जाईल का. एकेरी धावेवरती समाधानी व्हावं लागतंय. सिंगल आहे आणि येथून सिंगलने मात्र धावफलक थोडस पुढे सरसावताना पाहायला मिळत आहे. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 बॉल 17चं इक्वेशन. हा बॉल खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे. या बॉलवरती मोठा फटका आला तर मात्र निश्चितच मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल ठाणेवाडी संघाकडून. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदलाव करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुहास खेतल. फिल्डिंग आपण जर पाहिलं तर डीप मिड विकेटला डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑफला एक असं 30 सर्कलच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चला त्वरा करा सुहास, थोडस सहकार्य करा. 30 सर्कल मध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच फाईन लेग थर्डमॅन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि अखेरच्या क्षणी कव्हरला एक क्षेत्ररक्षक सजवला जातोय. अशा पद्धतीचा क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहायला मिळतं. इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच यावेळेस बॉलला उंची जास्त. एलिव्हेशन पाहावं लागेल इथून काय घडतंय आणि विकेटचं पातन. फलंदाज प्रसाद सुतार बॅक टू द डॅगआउट. चला विनंती असेल धोंडीवाडी टीमचे कॅप्टन त्वरित यायचंय. स्पर्धेची आठवण म्हणून तुम्हाला देखील एक शुभ सन्मान दिला जाईल. तुमचा देखील शुभ सन्मान केला जाईल. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला काय आणि त्याच्या बॅट मधून षटकार आला काय. समीकरण बदलत आहे. इथे व्हाईट बॉल येतोय. मोक्याच्या क्षणी मात्र चूक घडतीये. 2 बॉल आणि 10 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन बॉल 10 धावांचं समीकरण. 2-10 फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार पहिलाच बॉल फेस करताना षटकार आलाय. त्याच्या देखील बॅट मधून यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट खेळून काढलाय. इथून आपण पाहिलं तर सुशांत हप्पे लॉंग ऑफला तैनात आहेत. आणि इथे आपण जर पाहिलं तर
सामना संपन्न झालाय